शरद पवार फलटणमधील आनंद मंगल कार्यालयात दाखल झालेले आहेत। थोड्याच वेळात संजीवराजे निंबाळकर यांचा पक्ष प्रवेश होणार आहे। तत्पूर्वी संजीवराजे निंबाळकर यांच्या घरी शरद पवार पोहोचले आणि याच घरी रामराजेही उपस्थित होते। त्यामुळे अजित पवार यांच्या सोबत असणारे रामराजे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेणार का, ही चर्चा आता रंगलेली आहे। तर संजीवराजेंच्या निवासस्थानी सर्व मोहिते पाटील कुटुंबीय सुद्धा उपस्थित राहिले। संजीवराजे दीपक चव्हाण यांचा पक्षप्रवेश होणार आहे। शरद पवार आता फलटणमध्ये दाखल झालेले आहेत। शरद पवार यांचा पुन्हा अजितदादांना हा मोठा धक्का बघायला मिळतोय। संजीवराजे निंबाळकर यांचा हा जो पक्षप्रवेश आहे, यावेळेस मोठ्या संख्येने शरद पवार यांचे कार्यकर्ते उपस्थित राहिलेले आहेत आणि तुतारी सुद्धा वाजवण्यात आलेली आहे। आणि हीच तडप लक्षात घेऊन आपल्या सर्वांची जी स्फूर्ती आहे, ती स्फूर्ती कोण आहे? आदरणीय पवार साहेब आहे, आदरणीय विजयदादा आहे। आणि यांच्यामुळेच खऱ्या अर्थाने या ठिकाणी कोणाला चिन्ह माहिती तरी होतं का? निवडणूक लागली आणि अचानक तुतारी मिळाली, माहिती नव्हतं चिन्ह, पण हे कशामुळे घडलं त्याची जादू मागं बसलेली आहे। हे तुम्ही लक्षात घेण्याची आवश्यकता। किती वेळ लागला तुतारी चिन्ह सर्वसामान्यांपर्यंत जाण्यासाठी, किती वेळ लागला? आणि ही सगळी जादू हा 86 वर्षाचा तरुण घडवतो, एवढं लक्षात ठेवा। आणि त्याच तडफेने या ठिकाणी येणारी कुठलीही निवडणूक असेल, येणारी आता विधानसभेचीच निवडणूक आहे, कुठल्याही प्रकारचे त्या ठिकाणी विविध त्या ठिकाणी आपल्याला आमिष दाखवली जाणार आहेत। साम दाम दंडभेद सगळं वापरा असं त्यांचे दिल्लीतले वरिष्ठ नेते सांगतात। म्हणजे काय त्यांनी ठेवायचंच नाही असं ठरवलं आहे। जर आपल्याला आपली अस्मिता आणि स्वाभिमान राखायचा असेल तर त्यांनी साम दाम दंडभेद काही करू द्या। हा सातारा जिल्हा आहे, ताट मानेने जगणारा माणूस आहे आणि या सातारा जिल्ह्याने दिल्लीवरती आधी राज्य केलंय। त्यांनी आम्हाला साम दाम दंडभेद काय वापरायचं ते वापरा। इथला माणूस तुम्हाला कधी नमणार नाही। तो ताट मानेने उभं राहण्याकरताच आपला निर्णय होतोय, लक्षात। कुचंबणा इथं आमची होते, कुचंबणा आमच्या नेत्यांची सुद्धा त्या ठिकाणी वरती होती। कोणी काही बोललं तरी आपल्याला सहन करावं लागतंय। तुम्हालाही कल्पना आहे, तुम्ही आता सोशल मीडिया आहे, टी व्हीवरती पाहताय, सर्व स्रोत आहे। कोणाची त्यांनी ठेवलंय? कोणीतरी एकाने बोलायचं, त्याच्यावर कोण काही त्याला बोलत नाही। दादा सुद्धा आमचे नेते, त्यांच्यावरती कशा प्रकारचे आरोप प्रत्यारोप होत आहेत, कशा प्रकारे त्यांच्यावरती विखारी टीका होती हे आपण जाणतो। मग त्यांची तिथं कुचंबणा, तर आमची परिस्थिती इथं काय? स्थानिक पातळीवर आमचं आम्ही सांभाळायला खंबीर आहोत, पण तुमचे वरिष्ठ नेते सातत्याने या ठिकाणी वेगळ्या प्रकारचं राजकारण करू पाहत असतील तर त्यांना त्या ठिकाणी थांबवावं लागणार आहे। अन्यथा हा आपल्याला पुरोगामी महाराष्ट्र आणि हा पुरोगामी महाराष्ट्राला दिशा देण्याचं काम कोणी केलं असेल? सातारा जिल्ह्याने केले, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी केलंय, स्वर्गीय मालोजीराजांनी केले, हे आपण सर्वजण जाणतो। हा महाराष्ट्र एका विशिष्ट दिशेने नेण्याचं काम ज्यांनी केलंय त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून पुढं जायचे का जायचं नाही हा खरा विषय। तेवढ्यापुरतं बघायचंय, आपल्याला पुढचं बघावं लागणार आहे। आणि पुढचं जर बघायचं असेल तर आज ह्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला सुद्धा आदरणीय पवार साहेबांच्या शिवाय पर्याय नाही। आज पवार साहेब तुम्हाला दिशा दाखवण्याचं काम करतायत। त्यांना काय त्यातून मिळवायचंय? आपल्याला फक्त दिशा दाखवून हा महाराष्ट्र चांगल्या हातामध्ये जावा एवढीच त्यांची भावना आहे, ह्याच्यापेक्षा दुसरी काय भावना? आणि ती भावना लक्षात घेऊन आपण ताकदीने निर्णय केलेला आहे। आदरणीय पवार साहेबांच्या पाठीमागे ठामपणे उभं राहण्याची भूमिका आपण सर्वांनी घ्यावी एवढीच विनंती करेन। निवडणूक येईल त्यावेळेला बरंच काही बोलता येईल। जाता जाता फक्त एकच सांगतो, आज विस्तृत बोलत नाही, परंतु खऱ्या अर्थाने निर्णय घेत असताना त्या ठिकाणी फलटण तालुक्याचा, खंडाळा तालुक्याचा, माळशिरस तालुक्याचा पाण्याच्या प्रश्नासंबंधाने सुद्धा जो काही माजी खासदारांनी निर्णय करण्याचा प्रयत्न केला आहे,
आणि कुठं कुठं पाणी दुसरीकडे देण्याचा प्रयत्न केला आहे. इतर काही नेते आणखी पाणी वळवण्याचा प्रयत्न करतायत. ह्या सगळ्याला सुद्धा आळा घालण्यासाठी आपण हा आजचा निर्णय करत आहोत. त्यावर विस्तृत वेळ येईल त्यावेळेला मी निश्चितपणाने बोलेन. अनेक कार्यकर्त्यांवर ॲट्रॉसिटी आमचे शिर्के म्हणून राज्य शिक्षक बँकेमध्ये आहेत, एक पदाधिकारी आहे, त्याच्यावरती ॲट्रॉसिटी. या ठिकाणी माझ्या मागे आमचे कोरेगावचे कार्यकर्ते बसलेले आहेत. निवडणुकीपुरता तेवढ्यापुरता विषय असतो. आज एक केस, उद्या एक केस, परवा एक केस, 25 दिवस जामीन मिळू नये म्हणून प्रयत्न खालच्या खाली काही होऊ द्या, पण वरतून गृहमंत्र्यांकडून त्या ठिकाणी फोन येतात, गृहमंत्र्यांकडून सूचना येतात. या अशा प्रकारचं राजकारण आपल्याला थांबवण्यासाठी आपला निर्णय आहे. एवढंच लक्षात घेऊन आपण सर्वांनी कामाला लागायचं आहे. आता मात्र कमी पडू नका. निर्णय घ्यायला तुम्ही सर्वजण कारणीभूत होता. आता कमी पडू नका एवढीच विनंती करतो आणि माझं प्रास्ताविक थांबवतो. यानंतर खऱ्या अर्थाने स्वाभिमानाने जगायचं कसं हे सांगणारे आदरणीय माननीय खासदार अमोलजी कोल्हे, एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया.